मी 3.5 महिन्यातच मी आयडियल वरती आले. माझं 55 केजी 3.5 महिन्यातच मी केलंय. ओके, सो 55 केजी म्हणजे तुम्ही किती किलोग्राम वजन कमी केलं मॅडम? 23 किलोचा फॅट लॉस केला. माझे म्हणजे अगोदर माझ्या छातीत वगैरे दुखत होते, पित्ताचा त्रास मला पण भरपूर वाढला होता, बॅक पेन पण त्रास होता, म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे पूर्णच कमी झालेले आहेत. तसा त्रास आता कधी जाणवत पण नाही आणि उलट फ्रेश वाटतं. म्हणजे सुरुवातीला असा आळस वगैरे यायचा, काही म्हणजे करण्याची इच्छा पण होत नसायची. स्वयंपाक सुद्धा संध्याकाळचं करायचं म्हटलं तरी नको वाटायचं, दिवसभर नुसतं असं थकल्यासारखं वाटायचं. पण आता काही नाही, थकल्यासारखं वगैरे काहीच वाटत नाही. 23 किलोचा फॅट लॉस केला. एक्सरसाइज जरी एक तास केली तरी दिवसभर फ्रेश वाटतं. टू यू मॅम, 23 किलोग्राम वजन कमी केलंय, तेही फक्त पहिल्या 3.5 महिन्यात, म्हणजे 100 दिवसामध्ये 23 किलोग्राम वजन कमी केलंय. मॅडम कधी ज्यावेळेस तुमचं 23 किलोग्राम वजन ज्यावेळेस कमी झालं, पाहू शकतात सर्वजण आपल्याला मॅडमचा बिफोर आणि आफ्टर या ठिकाणी फोटो या ठिकाणी पाहायचा आहे. 23 केजी फॅट लॉस, 23 केजी, तोही फक्त 100 दिवसामध्ये. आणि 23 केजी फॅट लॉस केल्याच्या नंतरचं लाईफ काय आनंद असेल. यस, सो पाहू शकता सगळेजण 78 किलोवरती असणाऱ्या मॅम आणि 55 किलोग्राम वरती आता सध्या मॅडम तुमच्या समोर लाईव्ह या ठिकाणी बसलेल्या आहेत. सो किती चेंजेस हा दिसलेला. येस मॅडम, काय सांगाल मॅडम, हे 23 केजी वजन कसं कमी झालं मॅडम 3.5 महिन्यामध्ये फक्त? मी रोजचा एक्सरसाइज म्हणजे पहिल्यांदा उदय सरांनी आम्हाला जो कॉल केला होता ना, खरंच माझा विश्वास बसला नव्हता. मी म्हणजे सोडूनच दिलं होतं, एवढा प्रयत्न केला होता ना की माझी इच्छाच नव्हती की वजन आता कमी करायचं. आता जे होईल ते होईल, कारण मी 2 वेळा वजन वाढल्यामुळे मी 2 वेळा हॉस्पिटलमध्ये पण गेले. माझी छातीत वगैरे पण दुखत होतं, पण डॉक्टरांनी फक्त सल्ला दिला की तुम्ही वजन कमी करा. पण कसे करा हे डॉक्टरांनी सांगितलं नव्हतं, फक्त वजन कमी करा एवढंच बोलले होते. एवढं कंटाळून शेवटी म्हणलं आता होईल ती जाईल, आता काही मी प्रयत्न करणार नाही. पण शेवटी असं म्हणजे देवानेच हे दिल्यासारखं उदय सरांनी ज्या दिवशी फोन केला, ह्यांनी तो घेतलं, म्हणजे चालते ठीक आहे करूया. तर मी म्हटलं मी काही करणार नाहीये, कारण मी एवढा प्रयत्न केला त्याच्यामुळं मला एकही म्हणजे कसलाच फरक जाणवला नाही. पण म्हणले करून तर बघूया. मी म्हटलं करा, तुम्ही करा, तुम्हाला करायचं तुम्ही करा. अक्षरशः म्हणजे माझे मिस्टर 4 दिवस ते स्वतः एकटे करत होते, मी फक्त दरवाजात उभं राहून पाहत होते. फक्त पाहिला मी 4 दिवस. पण त्याच्यानंतर मी म्हटलं की माझ्यासाठी ते स्वतः एवढं करतात तर मी का नाही. मी त्या दिवसापासून जसं जॉईन केलं आजपर्यंत मी रोज एक्सरसाइज करते. भले मला सकाळचा वेळ नाही भेटला तरी मी वेळ काढून का होईना पण अर्धा तास मी एक्सरसाइज करते. आधी आयडियल वरती आली तरी सुद्धा मी एक्सरसाइज आणि माझा हा सकस संतुलित आहार डेली मी घेते. ओके, सो अगोदर देखील तुम्ही एक्सरसाइज करत होतात, परंतु त्यावेळेस तुमचं वेट लॉस होत नव्हतं, तर त्यावेळेस काय चुकत होतं असं तुम्हाला वाटतंय? काय म्हणता सर? अगोदर ज्यावेळेस तुम्ही एक्सरसाइज करायचे तर त्यावेळेस तुमचं वेट लॉस होत नव्हतं, तर त्यावेळेस काय तुमचं चुकत होतं असं तुम्हाला वाटतंय? चुकवतं म्हणजे कसं, म्हणजे ती खान म्हणजे काय माहितीच नव्हतं ना कसं खायचं. सकाळी मॉर्निंग वॉक करून आल्यानंतर काय उठायचं, गरम पाणी प्यायचं, नेहमीप्रमाणे गरम पाणी लिंबू पाणी प्यायचं, वॉकिंग करून यायची आणि त्याच्यानंतर चहा घ्यायचा. आणि हे चुकत होतं, चहा घ्यायचा, चहा घेतल्यानंतर नाश्ता पोटभर करायचा, दुपारचं जेवण पोटभर, संध्याकाळचं जेवण नाही केलं तरी दुपारचं, आणि जरी दुपारी जेवण नाही केलं असं की समजा आता वेट लॉस करायचं दुपारचं जेवण सोडून द्या. दुपारचं जेवण सोडून द्यायला की संध्याकाळी भूक लागायची, मग संध्याकाळी पण मॉर्निंग वॉक, संध्याकाळची पण इव्हिनिंग वॉक करून आल्यानंतर सुद्धा खायचं, जेवायचं पोटभर. आणि दुसरं वजन केलं की आहे तेवढं दुसऱ्या दिवशी पण. मग मी म्हणायचं की एवढं चालून सुद्धा एवढा प्रयत्न करून सुद्धा वजन का कमी होत नाही. पण व्यवस्थित मेन म्हणजे कोचचे व्यवस्थित मार्गदर्शनच नव्हतं की वजन कमी कसं करायचं. आता 3.5 महिन्यामध्ये तुम्ही वजन तर कमी केलेलं आहे आणि आता मागील आता 1 वर्षभराचा कालावधी उलटून गेलेला आहे की तुम्ही आज मेंटेन केलेलं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की 23 केजी वजन कमी करणं हे चॅलेंजेबल नाहीये. सगळेजण पार्टिसिपेंट लक्ष द्या. 23 केजी वजन कमी केलं, इट्स ओके, हे चॅलेंजेबल नाहीये. चॅलेंज कुठे आहे की लास्ट त्यांनी 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी होऊन गेला, आज ते मेंटेन करून ठेवलेलं आहे, कधीच त्यांचं वजन त्यांनी वाढून दिलेलं नाही. तर मॅडम कसं बघता याच्याकडे, कसं वाटतं की स्वतःचं तुमचं 23 केजी वजन बी कमी झालंय आता आणि ते आता तुम्ही मेंटेन बी करून ठेवलात, कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान वाटतंय सर. अगोदर म्हणजे बाहेर सुद्धा जावं वाटत नव्हतं की वजन वाढले. प्रत्येकांना बघायचं तर ते किती मेंटेन आहेत, माझंच का कमी होत नाहीये, मी अशी का कसं म्हणजे होईल का नाही भविष्यात माझं वजन कमी होतंय का नाही, कमी अशीच राहतेय. म्हणजे खूप वाईट, कारण आमच्या घरात ना सगळ्यात जास्त वजन माझंच होतं. मग आमच्या घरात सगळे 60 म्हणजे 70च्या आतमध्येच आहेत, कोणी 70च्या पुढे. मीच फक्त सेंचुरी मारली होती, 78 केजी झाली होती. मीच घरात सगळ्यात बारीक आहे पण सगळ्यांपेक्षा मोठी दिसायची.
यस सो लेकिन भाई देख सकते हैं सभी पार्टिसिपेंट, इस फैमिली के साथ ज्वाइन करने के बाद में मैम ने जो रिजल्ट जो यहाँ पर आपको दिखाया है, सर एक बार फिर से एक बार फोटो दिखाए। तो 23 kg वेट लॉस उन्होंने किया है और वो अभी मेंटेन करके रखा है। सो हैप्पीनेस क्या हो सकता है और किस तरह से लाइफ में चेंज आ सकता है, या सब लोग। लेकिन देखो भाई, 23 kg वजन तो कम किया है उन्होंने, लेकिन 23 kg वजन कम करने के लिए तो उन्होंने एक बात की, यहाँ पर मैम ने जो बताई वो है 100 डेज, पूरा 100 डेज मैम ने किसी की सुनी नहीं, दूसरों के लोगों की। जो कोच बोले वही मैम ने कंटिन्यू किया। और न्यूट्रिशन और मॅम इस या वेट लॉसच्या जर्नीमध्ये तुम्ही वेट लॉस मॅरेथॉन किती वेळेस केला? मी 2-3 4-5 2-3 केल्या मॅरेथॉन. ओके, मॅरेथॉन जवळपास पण मी तीन केले. तीन हो. वेळेस तुम्ही वेट लॉस मॅरेथॉन मध्ये स्टार्टअप मधले जॉईन होतं, म्हणजे प्रत्येक महिन्याला तुम्ही वेट लॉस मॅरेथॉन मध्ये होता. प्रत्येक महिन्याची मॅरेथॉन केली. ग्रेट. या वजन कमी झाल्यामुळे काय ऍडिशनल बेनिफिट काय तुम्हाला झाले, म्हणजे काय त्रास कमी झाले? ते माझे म्हणजे अगोदर माझ्या छातीत वगैरे दुखत होते, पित्ताचा त्रास मला पण भरपूर वाढला होता, बॅक पेन पण त्रास होता, म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे पूर्णच कमी झालेले आहेत. तसा त्रास आता कधी जाणवत पण नाही आणि उलट फ्रेश वाटतं. म्हणजे सुरुवातीला असा आळस वगैरे यायचा, काही म्हणजे करण्याची इच्छा पण होत नसायची. स्वयंपाक सुद्धा संध्याकाळचं करायचं म्हटलं तरी नको वाटायचं आणि दिवसभर नुसतं असं थकल्यासारखं वाटायचं. पण आता काही नाही, थकल्यासारखं वगैरे काहीच वाटत नाही. पूर्ण कधी एक्सरसाइज जरी 1 तास केली तरी दिवसभर फ्रेश वाटतं. सो थँक यू व्हेरी मच. आज तुमचा हा अनुभव निश्चितपणे आपल्या पूर्ण पार्टिसिपेंटला एक ऊर्जा देऊन जाणार आहे. आणि 23 किलो वजन कमी करून पुन्हा नंतर ते मेंटेन कसं ठेवायचं, तर ह्याचा मंत्र आज खऱ्या अर्थाने आपल्याला स्नेहलता मॅम कडून मिळालेला आहे. सो थँक्यू मॅम.